नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कायदे हे आपल्या संरक्षणासाठी असतात, परंतु त्या कायद्यांची आपल्याला माहिती असते का? नवीन 2023 मध्ये असे 3 नवीन फौजदारी कायदे अंमलात आलेले आहेत आणि 2024 पासून संपूर्ण भारतभर ते लागू झालेले आहेत. मग हे कायदे कोणते आहेत, त्यांच्यामध्ये काय तरतुदी आहेत, काय बदल झालेले आहेत, याचा सर्वांगीण विकास, सर्वांगीण अभ्यास करणं याची सुद्धा आपल्याला गरज असते. मग हे कायदे काय आहेत याचा आज आपण सखोल विचार करणार आहोत, त्याविषयी चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे भारतीय न्याय संहिता 2023. आजचा जो आपला विषय आहे की भारतीय न्याय संहिता 2023 या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी अशा तज्ञ व्यक्तींना आपण आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपण आपल्या इथे आमंत्रित केलेला आहे श्री नितीन पवार, पोलीस उपायुक्त मुंबई. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. आज आपण सरांकडून खरं तर हे 3 नवीन फौजदारी कायदे कोणते आहेत, त्यात काय बदल झालेले आहेत, या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे भारतीय न्याय संहिता 2023 आणि आपल्याबरोबर आहेत डीसीपी श्री नितीन पवार. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. खरं तर खूप वेगळा विषय आहे. 2023 मध्ये 3 नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत आणि 2024 पासून संपूर्ण भारतभर ते अंमलात आणले गेलेले आहेत. पण खरं तर काय होतं की हे कायदे आमच्यासाठी असतात, सर्वसामान्य माणसाच्या संरक्षणासाठी असतात, पण मुळात कधी कधी त्याची माहिती आम्हाला पोहोचत नाही किंवा आम्हाला माहीतच नसतात की ते काय आहेत आणि त्याचा वापर कसा करायला हवा, त्यात काय बदल झालेत, त्या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मुळात मला पहिल्यांदा विचारायचे की या नवीन कायद्यांची वैशिष्ट्य काय आहेत? मॅडम, आपण जे आता प्रास्ताविकामध्येच जे नमूद केलंय की सर्वसाधारण माणसांना, नागरिकांना काय कायदे समजत नाही आणि म्हणूनच एक साधे, सोपे, सुटसुटीत कायदे आणण्याची आवश्यकता होती. हा एक दृष्टिकोन तर होताच केंद्रीय गृह मंत्रालयाचा हे नवीन कायदे आणण्यामागे. तसंच 1860 सालचा IPC, इंडियन पिनल कोड, जे आपल्याला त्यातले काही कलम सर्वसामान्य नागरिकांना माहीत असतात. जसं 302 केला त्याने. 302 केला म्हणजे का? मर्डर केला त्याने, फसवणूक केली. 420, तो 420 आहे बरं का. 420 म्हणजे फसवणूक त्याने केली. ही जी कलम होती ही जुन्या इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहितेमधली कलम होती. हा जो भारतीय दंड संहिता कायदा जो आहे तो 1860 सालचा आहे आणि तो ब्रिटिशांनी तयार केलेला होता. ब्रिटिशांना आपली राजसत्ता रुजवायची होती, त्यांना त्यांचं प्रशासन इथे रुजवायचं होतं. त्या मानसिकतेतून त्यांनी हा कायदा केलेला होता. आणि कालांतराने जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक सुधारणा झाल्या, देशाचा विकास व्हायला लागला, नवीन नवीन सामाजिक गरजा जाणवायला लागल्या आणि त्या अनुषंगाने नवीन नवीन गुन्हे घडायला लागले. तर या बदलत्या समाजाच्या चालीरीतींना अनुरूप काही नवीन कायदे आणण्याची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे हे नवीन कायदे आणले गेले. 1860चा भारतीय दंडविधान हा कायदा बदलवून भारतीय न्याय संहिता हा कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आणला गेला. आता बघा, भारतीय न्याय संहिता, न्याय ह्या शब्दाचा वापर केलेला आहे. पूर्वीचा होता इंडियन पिनल कोड, पिनल, दंड. बघा, ब्रिटिशांची मानसिकता दंड करायची, पण आताच्या कायद्यामध्ये दंड करण्याची मानसिकता नाहीये, तर न्याय द्यायची मानसिकता आहे की न्याय द्यायचा आहे. न्याय कुणाला द्यायचा आहे? तर पीडिताला. म्हणजे ज्याच्या बाबत गुन्हा घडलेला आहे, जो पिडला गेलेला आहे अशी व्यक्ती, तर पीडितालाही न्याय द्यायचा आहे आणि आरोपीला सुद्धा न्याय द्यायचा आहे, कारण त्याच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. म्हणजे तुम्हाला हा बॅलन्स साधायचा आहे न्याय देताना की जो पीडित आहे आणि जो आरोपी आहे. आणि हे करत असताना समाजामध्ये पण चांगला संदेश दिला गेला पाहिजे की याने जे कृत्य केलं, अपकृत्य केलं, गुन्हा केला, त्याची त्याला शिक्षा मिळाली, हा संदेश सुद्धा दिला गेला पाहिजे. ही न्याय शब्दाची अशी परिपूर्ण व्याख्या या कायद्याची निमित्त करण्यात आलेली आहे. म्हणून हा शब्द प्रयोग करण्यात आलेला न्याय, भारतीय न्याय संहिता BNS हे आणलं गेलेलं आहे. बरं, जेव्हा एखाद्या कायदा की ज्यामध्ये कुठली कृती केली किंवा अपकृती केली की गुन्हा होतो,
आणि तो गुन्हा केला तर त्याला काय शिक्षा दिली गेली पाहिजे, याला म्हणतात पिनल कोड, म्हणजे दंडसंहिता. मग त्याच्यामध्ये असतं चोरी केली तर किती शिक्षा दिली गेली पाहिजे, मॅक्झिमम 3 वर्ष. ह्या तरतुदी केल्या गेलेल्या असतात. परंतु हा जो गुन्हेगार आहे किंवा आरोपी आहे त्याला कसा पकडायचा, मुळात जर एखादा गुन्हा घडला तर त्याची फिर्याद कशी दिली गेली पाहिजे, पोलीस स्टेशनने ती कशी घेतली गेली पाहिजे, त्यानंतर अटक कशी केली गेली पाहिजे, न्यायालयामध्ये कसं त्याला समोर पेश केलं गेलं पाहिजे, न्यायालयात खटला कसा चालला गेला पाहिजे, ह्या ज्या प्रक्रिया असतात या प्रक्रियेला अनुसरून एक कायदा तयार केला जातो. त्याला म्हणतात प्रक्रिया संहिता. जसं पूर्वीचे भारतीय प्रक्रिया संहिता होते, म्हणजे CRPC होतं, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973. मग त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडवून आणणे अपेक्षित होतं आणि ते बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. बघा इथे सुद्धा शब्दप्रयोग कसे केले गेलेले आहेत, नागरिक सुरक्षा संहिता. म्हणजे या नावातूनच नागरिकांना केवढा आधार वाटतो की आम्ही सुरक्षेकरता, तुमच्या सुरक्षेकरता हा कायदा आणलेला आहे. म्हणजे हे कायदे आणण्यामागचं जे वैशिष्ट्य आहे ते हेच की नागरिक हा केंद्रबिंदू मानला गेलेला आहे. या नागरिकांकरता हे आहे किंवा कुठला एखाद्या राज्य व्यवस्थेला दंडात्मक शासन द्यायचं आहे म्हणून नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेकरता हा कायदा आणला गेलेला आहे. हे याचं ठळक वैशिष्ट्य आहे. म्हणजे या कायद्यांद्वारे ब्रिटिशांची वसाहतवादी मानसिकता ही अगदी झुगारून दिलेली आहे आणि आपलं भारतीयांचं भारतीय संस्कृतीला अनुसरून, भारतीय संस्कृतीला धरून असे हे नवीन कायदे आणले गेलेले आहेत की ज्यामध्ये अनेक बदल केले गेलेले आहेत की ज्यामध्ये पीडित हा केंद्रबिंदू मानला गेलेला आहे, नागरिक हा केंद्रबिंदू आणला गेलेला आहे आणि त्याला अनुसरून काही तरतुदी याच्यात करण्यात आल्या. नक्की सर. खरं सर, तुम्ही आता ही जी व्याख्या सांगितली की आता भारतीय न्याय संहिता आणि पिनल कोड हा जो इतका साध्या सोप्या पद्धतीने आमच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत तुम्ही ही व्याख्या सांगितली की आता कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही हे आमच्यासाठी आहे कुठेतरी. सर, हे अनेक बदल झालेले ते तर आम्हाला बघायचेच आहेत, पण ह्या कायद्यांची नावं काय आहेत त्याविषयी जरा थोडं सांगाल. आताच मी सांगताना हे सांगितलं की जो इंडियन पिनल कोड होता तो आता BNS भारतीय न्याय संहिता 2023 आणि 2023 मध्ये हे विधेयक संमत झालं. त्याच्यात कायद्यात रूपांतर केलं गेलं, राष्ट्रपतींनी त्याला संमती दिल्यानंतर आणि ते लागू केले 1 जुलै 2024 पासून. म्हणून 2023 या सालातला तो कायदा आहे, म्हणून भारतीय न्याय संहिता 2023. ओके. त्यानंतर जी CRPC होते म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, जी प्रक्रिया संहिता आहे, जी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 त्याचं नाव बदलवून आता BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि जो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872चा होता तो आता भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 असं त्याचं नामाभिधान करण्यात आलेलं आहे. नक्कीच. आता या सगळ्या कायद्यांमध्ये कोणते अपराध किंवा प्रक्रिया असं काय रद्द झालेले आहेत पूर्वीच्या आणि आतामध्ये, काय फरक आहे? आपण जर याचा मागोवा जर घेतला तर आपल्याला थोडं हे समजून घ्यायला पाहिजे की भारतीय राज्यघटना ह्याला अनुसरून कायदे हे बनवले जातात आणि भारतीय राज्यघटनेतले जे विविध कलमे, जी मूलभूत हक्क आहेत नागरिकांना दिलेली, या मूलभूत हक्कांना अनुसरून कायद्यांची चौकट ही नेहमी आखली जाते. ते करत असताना विविध प्रकारचे न्याय निवाडे हे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट देतात आणि ह्या न्याय निवाडांनी जो कलमांचा अन्वयार्थ किंवा अर्थ लावलेला असतो त्याला अनुसरून आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊन कायद्यांमध्ये बदल केले जातात. आता जसं आपण जर बघितलं नवनीत जोहरच्या केसमध्ये, जे सुप्रीम कोर्टची जे गाजलेली केस आहे की ज्याच्यामध्ये 377 हे समलैंगिक अपराध जो मानला जायचा तो सुप्रीम कोर्टाने आधीच्या IPC मध्ये रद्द ठरवला. 377 कलम होतं ते या नवीन कायद्याने सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचा सन्मान करून हे कलम जे आहे ते वगळलं. 377 हे कलम आता नवीन कायद्यामध्ये नाही आहे. तसंच आपण ज्याला ॲडल्टरी म्हणतो हे कलम सुद्धा याच्यामध्ये वगळण्यात आलेलं आहे. 497 जे पूर्वीचं कलम होता
ते सुद्धा सुप्रीम कोर्टाच्याच एका जजमेंटनुसार जोसेफ शाहींच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने न्यायनिवाडा दिला होता की अडल्टरी हे क्रिमिनल ऑफेन्स होत नाही, फौजदारी गुन्हा होत नाही, म्हणून ते सुद्धा यात वगळण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची जी काही कायदे जी कालानुरूप बदलण्यात येणं आवश्यक आहे, ही कलम या नवीन कायद्यामध्ये भारतीय न्याय संहितेतनं ही वगळण्यात आलेली आहेत. जसं आता चलनी नाण्यांविषयीचे अपराध, पूर्वी त्याच्याबद्दल एक चॅप्टरच होता भारतीय दंड संहितेमध्ये. आता त्याविषयी वेगळे कायदे आलेले आहेत म्हणून त्या कायद्यांची आवश्यकता भारतीय दंड संहितेत नाही आहे. वजने आणि मापे संबंधीचे जे कायदे होते, जे सेक्शन्स होते, कलम होते, वजने आणि मापे याबद्दलचा वेगळा कायदा आहे. त्यामुळे या कायद्याची आता यात प्रोव्हिजनची आवश्यकता नाही म्हणून या नवीन कायद्यातनं ते सुद्धा वगळण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे हे बदल घडवून आणताना वगळण्यापेक्षा जे काही नवीन आणलेलं आहे ते जास्त महत्त्वाचं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल, आपलं बालकची व्याख्या जुन्या कायद्यामध्ये नव्हती, ती आता या नवीन कायद्यामध्ये आणलेली आहे. बालक म्हणजे चाइल्ड, 18 वर्षाखालची व्यक्ती म्हणजे चाइल्ड. इतकी साधी सरळ सोपी व्याख्या केली. का केलेली आहे? कारण पूर्वी जे कलम होतं किडनॅपिंग बद्दलचं, अपहरण, आपण वाचलं असेल बालकाचं अपहरण वगैरे वगैरे, त्यामध्ये काय केलेलं होतं की एखादा 18 वर्षाचा खालचा मुलगी असेल 18 वर्षाखालची तर तिचं अपहरण, आणि 16 वर्षाखालचा मुलगा असेल तर अपहरण, म्हणजे 16 वर्षावरचा मुलगा असेल तर तो अपहरण नाही. आता त्याच्यात एक समानता आणली. बालक या डेफिनेशन मध्ये तुम्ही 18 वर्षाचा खाली जी व्यक्ती आहे ती चाइल्ड म्हणून त्यांनी आता गृहीत धरली आहे. त्यामुळे आणखीन सोपं झालेलं आहे आणि जेंडर न्यूट्रल केलं असल्यामुळे यात आणखीन जे नवीन आयाम याला मिळालेले कायद्याला ते फार महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला काय व्हायचं, एखादी परदेशातली व्यक्ती इथे गुन्हा करण्याकरता चिथावणी द्यायची, परंतु ते कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला आरोपी करता येत नव्हता की त्याने चिथावणी दिली म्हणून. पण आता समजा एखादी व्यक्ती आहे, एखाद्या ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीचा मर्डर क नावाच्या व्यक्तीने सांगितण्यावरून केला, त्याने चिथावणी दिली अला की तू या बचा मर्डर कर, आणि हा बहादर जो आहे तो परदेशात आहे. मग अशा वेळी ह्या कायद्याने कलम 48 आणलं BNS मध्ये की ज्या आधारे परदेशातल्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला प्रॉसिक्यूट करता येईल, आरोपी करता येईल. बघा, म्हणजे कालानुरूप सुद्धा हे जे नवीन बदल जे घडत गेलेले ते या कायद्यांमध्ये ते ऍड करत गेलेले आहेत. तसंच जर आपण बघितलं तर ज्या बऱ्याच गोष्टी अशा होत्या की जसा काही स्त्री पुरुष हे संबंध ठेवायचेत, परंतु त्याच्यामध्ये 376 म्हणजे बलात्काराचा गुन्हा, त्याची तक्रार दिली जायची आणि मग त्यावेळेला न्यायालयामध्ये असा समोर आणलं जायचं की कन्सेंट दिली होती, तिने संमती दिली होती, 1-2, आता बलात्काराचा गुन्हा कसा होऊ शकतो, आणि तो कायद्याच्या कचाट्यातून तो सुटायचा की ही कन्सेंट आहे आणि कन्सेंटने हे संबंध निर्माण झाले. पण नवीन कायद्यामध्ये कलम 69 असा आलेला आहे की यामध्ये जरी कन्सेंट असली परंतु तुम्ही दुसऱ्या गोष्टींचा वापर करून तिची दिशाभूल केलेली आहे स्त्रीची, की नाही मी तुला प्रमोशन देईन एखाद्या, किंवा हा मी तुझ्याशी लग्न करणार आहे, हे ज्या पद्धतीने हे करून कन्सेंट घेऊन जरी केलं तरी सुद्धा 69 खाली आता अपराध होणार. म्हणजे यामध्ये सुद्धा 10 वर्षापर्यंतची शिक्षा याच्यात नमूद केलेली आहे. हे कलम त्यांनी आणलेलं. म्हणजे बघा, बदलता कालानुरूप ज्या आधीच्या कायद्यांमधल्या विसंगती आहे आणि ज्यामुळे कायदा न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत बाधा यायची त्याचा विचार करून नवीन कलम या कायद्यांमध्ये आणली गेलेली आहे. पुन्हा कलम 70 मध्ये जर आपण बघितलं, तुम्हाला सगळ्यांना ही कल्पना आहे, निर्भया प्रकरण, त्यानंतर कमिटी बसली, स्त्रीच्या लैंगिक अपराधांविषयी, स्त्रीविषयक जे अपराध असतात त्याविषयी त्याच्यामध्ये रितसर चर्चा होऊन नवीन नवीन त्याच्यात सुधारणा येत गेल्या. त्याला अनुसरून सुद्धा आता गँगरेप जर झाला असेल तर फाशीची शिक्षा ठोठावण्यात येईल. इथपर्यंत कायदा आपला प्रगल्भ झालेला आहे, स्ट्रिंजंट झालेला आहे, कडक झालेला आहे.
आणि म्हणून हे या कायद्याचं वैशिष्ट्य की त्यांनी या सर्व बाबींचा विचार करून या नवीन बाबी या कायद्यामध्ये आणलेला आहे. पुन्हा आपण जर बघितलं तर कलम 95 जे आणलेलं आहे, काय व्हायचं की बऱ्याच वेळेला असं लक्षात यायचं की बालकांचा वापर हा गुन्हे घडवण्यात केला जायचा. त्यांना कोणतरी भाड्याने घ्यायचं, कुठलं तरी गुन्हा घडवून आणायचा वगैरे, अशा रीतीने सुद्धा त्यांना सुद्धा प्रतिबंध करण्यासाठी कलम 95 मध्ये पण तरतूद करण्यात आली की अशा रीतीने तुम्हाला बालकांचा वापर करताना केला तर तुम्हाला शिक्षा, हे केलेलं आहे. नंतर मी मगाशी जे बोललो की सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा सुद्धा विचार करून नवीन सुधारणा आणल्या गेलेल्या आहेत. पूर्वीच्या भारतीय दंड संहितेमध्ये एक 303 कलम जे होतं की एखादा ज्याला जन्मठेप ऑलरेडी झालेली आहे, एखाद्या कैद्याला जन्मठेप ऑलरेडी झालेली आहे आणि त्याने एखाद्याचा खून केला, जन्मठेपेची शिक्षा असताना दुसऱ्याचा खून केला, तर 303 कलमामध्ये फाशीची शिक्षा दिलेली होती त्यावेळेला. परंतु मिठू वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ते 303 भारतीय दंडविधानातलं कलम हे रद्द केलं. मग अशा कैद्याला सोडून द्यायचं का? नाही. मग त्याची काळजी घेऊन त्यांनी आता 103 मध्ये एक नवीन प्रोव्हिजन केलेली आहे नवीन कायद्यामध्ये की अशा प्रकारचा जो कैदी असेल ज्याच्या विरुद्ध जन्मठेपेची तो शिक्षा भोगत आहे आणि असं असताना जर केला तर त्याला जन्मठेप म्हणजे तो मरेपर्यंत जन्मठेप किंवा फाशी या दोनपैकी एक शिक्षा त्याला होऊ शकते. ही प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आणली गेलेली आहे. हा विचार त्याच्यात केला गेलेला आहे. नंतर आपण पुन्हा बघतो की हिट अँड रन म्हणजे ऍक्सिडेंट केल्यानंतर पळून जातात आणि त्यांना कसं त्यावेळेला 304 जो IPC लावला जायचा की रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट म्हणून 2 वर्षापर्यंतची शिक्षा असायची त्याला. मग ही 2 वर्षाची शिक्षा ही संयुक्तिक नाही आहे म्हणून त्याचा विचार करून 106 कलम आणलं गेलं. त्या 106 कलमामध्ये ही तरतूद केली गेली की 10 वर्षापर्यंतची शिक्षा. परंतु सध्या हा जो सेक्शन आहे त्याला सध्या स्थगिती दिलेली आहे कारण त्याच्यावरती अजून उहापोह करणं बाकी आहे. कारण बऱ्याच वेळेला असं घडतं की बऱ्याच वेळेला जे ट्रकर्स असतात, ट्रक ड्रायव्हर्स असतात, त्यांचा बऱ्याच वेळेला त्यांचा कंट्रोल नसतं. एखादी मोटरसायकलची चूक असताना ती समोर येत असते बरोबर आणि ऍक्सिडेंट होत असतं. मग त्या ट्रकवाल्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्याचा पुन्हा एकदा विचार करण्याकरता त्यांनी त्या 106 कलमाला तात्पुरती स्थगिती सध्या दिलेली आहे. बरोबर. अशा प्रकारे कलमांचा जो आहे तो विचार करून नवीन नवीन कलम आणले गेलेला. आणि सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर या कलमांमध्ये एक संघटित गुन्हेगारींबद्दलचं कलम आणलं गेलेलं आहे जे पूर्वी नव्हतं. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य या भारतीय दंडविधानाच्या कायद्यांमधून जे भारतीय न्याय संहितेमध्ये आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे संघटित गुन्हेगारी. आज आपण बघतो की या गँगने अशा रीतीने कुठलं तरी प्रकरण केलेलं आहे, खंडणी मागितलेली आहे, त्याकरता कुणाला ओलीस धरलेले आहे, कुणाचं किडनॅपिंग केलेलं आहे. अशा प्रकारचे जे संघटित स्वरूप आलेलं आहे गुन्हेगारी क्षेत्राला, या गुन्हेगारी क्षेत्राचं बिमोड करण्याकरता खास तरतूद 111 ह्या सेक्शनद्वारे केली गेलेली आहे. ही संघटित गुन्हेगारी एवढं स्ट्रिंजंट सेक्शन म्हणजे एवढं कडक सेक्शन यामध्ये वापरण्यात आलेलं आहे की सगळ्या गँगस्टर्सचा बिमोड या कलमाने होऊ शकतो. आपल्याकडे जसा मकोका आपण ऐकलं असेल, MCOC मकोका कायद्याबद्दलचा संघटित गुन्हेगारीबद्दलचा जो महाराष्ट्रात आपण यापूर्वी आणलेला आहे, परंतु भारतामधल्या काही राज्यांमध्ये या प्रोव्हिजन्स नव्हत्या. म्हणून संपूर्ण भारतभर आता या 111 या सेक्शनचा आपल्याला वापर पाहायला मिळेल. यामध्ये जे गँगने जे व्हायोलन्स घडवून आणतात, प्रॉपर्टी घेण्याकरता बेकायदेशीररित्या कब्जा घेणं, धमकावणं, व्हायोलन्स करणं, इकॉनॉमिक ऑफेन्स, हवाला, हे जे सगळ्या प्रकारचे जे गुन्हे आहेत हे या संघटित गुन्हेगारीच्या व्याख्येमध्ये त्यांनी आणलेलं आहे. नक्की सर. आणि यामध्ये शिक्षा जी आहे, समजा हे करत असताना जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही अगदी आजीवन कारावास, फाशीची शिक्षापर्यंत होऊ शकतं. जर बाकीच्या प्रकरणांमध्ये कमीत कमी 5 वर्ष शिक्षा ही होऊ शकते. एवढं स्ट्रिंजंट आणलं गेलेलं आहे. एवढंच नाही तर कलम 112 आता ठीक आहे, संघटित गुन्हेगारी
आपण म्हणू की हे मोठ्या मोठ्या गँगचं काम आहे की हे करतात, परंतु आपण नेहमी असं बघतो की छोटी छोटी जी गुन्हे असतात, जसं आपण बघतो वाहन चोरी करणे किंवा सिग्नलला आपण थांबलेलो असतो आणि आपल्या कारमधनं आपण तिकडे बघायचं कोणी येताना मागून पर्स घेऊन पळून जातो किंवा पिक पॉकेटिंग वगैरे, हे जे आहेत हे सुद्धा गँग्स असतात. हे जे छोटी छोटी गुन्हे करतात त्याकरता सुद्धा संघटित गुन्हेगारी, छोटी जी संघटित गुन्हेगारी त्याकरता पण एक वेगळं कलम आणलं गेलं, म्हणजे आपण 112. म्हणजे आपण असं म्हणू शकतो सर की जेव्हा सर्वसामान्य माणूस म्हणतो की कायदे आमच्यासाठी काय करतात, तर कायदे आपल्यासाठी खरंच खूप काय काय करतात आणि हे सगळं आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय न्याय संहिता 2023 या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत डीसीपी श्री नितीन पवार. सर, इतक्या सोप्या पद्धतीने आपल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी जे कायदे आहेत आणि किती छान पद्धतीने त्याची व्याख्याही तुम्ही आम्हाला समजावून सांगितली आहे की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा विचार केलेला आहे, त्यांना मध्यवर्ती ठेवून हे कायदे तयार केलेले आहेत, त्याविषयी चर्चा आपण करत होतो. आणि तुम्ही आता 112 कलम त्याविषयी काही सांगत होता, तर तेही आम्हाला ऐकायला आवडेल. काय आहे? बरोबर आहे. मी संघटित गुन्हेगारीबद्दल भाष्य करत होतो. 112 कलम जे पेटी ऑफेन्सेस आहेत, म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगितलं, चोरी करणे किंवा वाहनांची चोरी, पिक पॉकेटिंग, मोबाईल हिसकावून नेणे वगैरे या प्रकारचे जे आहेत, याच्यामध्ये सुद्धा काही गँग्स तयार झालेले आहेत आणि ह्या गँग्सचा सुद्धा बिमोड करण्याकरता हे कलम 112 आणलं गेलेलं आहे. हे फार महत्त्वाचं कलम, जे आधी नव्हतं, ते आता याचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आता एखादी गँग एखाद्या वाहनामधून टेप चोरीला नेते, बॅग चोरीला नेते किंवा काहीतरी विंडस्क्रीनवरती काहीतरी फेकते, आपण तिकडे बघत असताना मागच्या सीटवरनं काही घेऊन जाते, अशा प्रकारचं पण ज्या गँग्स असतात त्यासुद्धा 112 कलमांवर प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण आणखीन महत्त्वाच्या कलमाकडे आता बघूया की 113 कलम 113 म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये महत्त्वाचा कलम याकरता की दहशतवादी कृत्य म्हणजे काय आणि हे पहिल्यांदा दहशतवादी कृत्य म्हणजे काय याची समीक्षा केली गेलेली आहे आणि ते कलम या भारतीय न्याय संहितेमध्ये आणलं गेलेलं आहे. पूर्वीच्या याच्यामध्ये हे कलम दहशतवादी कृत्य याबाबत नव्हतं. ते हे 113 कलम अन्वय आणलं गेलेलं की जे कुठल्याही प्रकारे कोणी दहशतवादी कृत्य करेल की जेणेकरून भारताच्या अखंडतेला, सार्वभौमत्वाला, सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. कोणी आपण बघतो कोणी कुठे स्फोटकांद्वारे बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न करतं, कोणी कुठला तरी एखाद्या राजकीय व्यक्तीला ओलीस धरून सरकारकडे मागणी करतं की आम्हाला हे करून द्या, ते करून द्या. अशा प्रकारची दहशतवादी कृत्य आहेत ते आपण या नवीन कायद्यामध्ये शिक्षा म्हणून, गुन्हे म्हणून नोंदवले गेलेले आहेत आणि त्याला शिक्षा दिलेली आहे. हे दहशतवादी कृत्य म्हणजे का हे सुद्धा त्या कलमामध्ये विशद करण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचं 113 कलम या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नंतर कलम 117 मध्ये पण एक बदल करण्यात आलेला आहे भारतीय न्याय संहितेमध्ये. म्हणजे तुम्हाला अरुणा शानबागची केस आठवत असेल, ती अरुणा शानबागवरती त्या वॉर्डबॉयनेच बलात्कार केला होता आणि ती कोमामध्ये गेलेली होती, परंतु ती मरणी पावलेली नव्हती. मग अशी जी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये जे असतात की जे हलू शकत नाही, काही करू शकत नाही, असं जे गुन्हेगारी कृत्य केलेलं आहे त्याबद्दल काही प्रोव्हिजन आधीच्या कायद्यामध्ये नव्हते. म्हणजे मग त्याकरता 117 मध्ये प्रोव्हिजन केले गेले की तुम्ही एखाद्या आरोपीने, एखाद्या गुन्हेगाराने एखाद्या व्यक्तीला इतका मोठा अपाय केलेला आहे, इंजुरी केलेली आहे की ती कायमची विकलांग झालेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये कलम 117 यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पण शिक्षा ही तुम्हाला जन्मठेपेपर्यंतची पण शिक्षा होऊ शकते. इथपर्यंत 117 कलम त्यांनी नवीन सुधारणा केलेली आहे. हे या 117 कलमाचं वैशिष्ट्य. अशा रीतीने ह्या कायद्यांमध्ये नवीन जे आहेत ते चेंजेस हे इनकॉर्पोरेट करण्यात आलेले आहेत. नक्की सर. नंतर एक महत्त्वाचं कलम मी सांगतो आपल्याला, एक स्नॅचिंग, हिसकावणे. हिसकावणे हे सुद्धा गुन्हा म्हणून पहिल्यांदाच भारतीय न्याय संहितेमध्ये आणला गेलेला आहे.
ह्या हिसकावणे या करता की आपण जर बघितलं एखादा आता मोबाईल ओढून नेलं, मंगळसूत्र ओढून नेतात. पूर्वी काय व्हायचं की आम्हा पोलिसांना हा प्रश्न पडायचा की जर याबद्दल तुम्ही चोरीचा जर केला तर 3 वर्षापर्यंत शिक्षा. जबरी चोरीमध्ये काय दुखापत पाहिजे, कुठेतरी थोडी हिंसा घडली पाहिजे, मग त्यामध्ये जास्त शिक्षा. मग टेक्निकली कसं तरी कशात बसवायचं असा आमच्यासमोर संभ्रम व्हायचा. म्हणून यांनी काय केलं, एक सेपरेट कॅटेगरीज केली, स्नॅचिंग. म्हणजे जे कोणी हिसकावून नेलं तर तो वेगळा अपराध. असं कालानुरूप आणि पोलीस अधिकाऱ्यांना येणाऱ्या अनुभवातनं त्यांना काय काय डिफिकल्टीज येतात त्या सगळ्यांचा विचार करून ही नवीन कलम यामध्ये आणली तरतूद केलेली आहे. खरं सर त्याचबरोबरीने मला विचारायचे की ह्या नवीन कायद्यानुसार जेव्हा आपण एखाद्या आरोपीला अटक करतो तेव्हा त्याच्याही काही अधिकाराबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे, ते काय आहे? एक्झॅक्टली. मी सुरुवातीला जे सांगितलं की हे जे नवीन कायदे ज्याच्यामध्ये न्याय शब्दाचा वापर केला गेलेला आहे, हा न्याय जसा पीडिताला आहे तसाच आरोपीलाही द्यायचा आहे. आणि आरोपीचा अधिकार सुद्धा आहेत जे वेगवेगळ्या न्यायालयीन न्यायनिवाड्यांनुसार ते प्रस्थापित झालेले हे अधिकार. जो मूलभूत अधिकार आहे, आपण नेहमी कलम 21 किंवा अनुच्छेद 21 बद्दल ऐकतो, जगण्याचा हक्क. यामध्ये याचा सुद्धा आरोपीचा सुद्धा अधिकार असतो की त्याला सुद्धा डिग्निटीने वागवलं गेलं पाहिजे, त्याची पण काळजी घेतली पाहिजे. 3rd डिग्री व्हायला नाही पाहिजे, त्याला मारहाण नाही झाली पाहिजे, कारण त्याच्यावरचे आरोपी सिद्ध झालेले नाहीये. त्याची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे. त्या जोगिंदर कुमार, नंतर DK बसू, सतिंदर कुमार अंटील, या सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने काही प्रिन्सिपल्स हे उद्धृत केलेले आहेत आरोपीच्या हक्कांविषयी. त्याचा समावेश या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे आरोपीचा हक्क कोणता, की आरोपीला हे कळलं पाहिजे की मला का अटक केली जाते, काय अटकेची कारणं आहेत. असंही होऊ शकतं ना की एखादी खोटी तक्रार असेल आणि आरोपीला तुम्ही लगेच उचलून आणलं, असं नाही होता कामा. त्याला हे कळलं पाहिजे, काहीतरी एक वाजवी कारण पाहिजे अटक करण्याकरता, एक ग्राउंड पाहिजे, पुरावा पाहिजे, तर मग तुम्ही अटक करू शकता. 7 वर्षाच्या खालच्या ज्या शिक्षा असलेले जे अपराध आहेत त्यामधील आरोपीला अटक करताना तुमच्याकडे जर ठोस कारण असेल की याला अटक करणं आवश्यकच आहे तरच तुम्ही अटक करायची, अन्यथा तुम्हाला त्याला नोटीस द्यावी लागते. त्या नोटीस दिल्यानंतर तो जर हजर झाला आणि पोलिसांना कोऑपरेट केलं तर पोलीस एखाद्या वेळेस त्याला अटक करणारही नाहीत. अशा प्रकारच्या तरतुदी ह्या अटकेबद्दल करण्यात आलेल्या आहेत. त्याचा अटक केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना इन्फॉर्म करणं आवश्यक आहे की आम्ही अटक केलेली आहे, या कारणाने त्याला अटक केलेली आहे. त्याचं मेडिकल एक्झामिनेशन करावं लागतं की पोलिसांनी मारहाण केलेली नाही, हे आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळेला असंही लक्षात येतं की काही वेळ पूर्वी काही असं व्हायचं की कुठलं तुम्ही केलं, गुन्हा नोंदवला आणि आरोपी म्हणून नाव दिलेलं तर पोलीस तातडीने अटक करायची. आणि कालांतराने असं सिद्ध व्हायचं, अरे याच्याविरुद्ध तर पुरावेच नाहीत. मग त्याची अटक जी आहे त्याचा जो मौल्यवान जो अधिकार आहे की त्याचं फ्रीडम आपण कर्टेल केलं, हे होता कामा नये, ही पण काळजी या कायद्याने घेतली गेलेली आहे. म्हणून हा जो आक्षेप या नवीन कायद्यांबद्दल घेतला जातो की पोलिसांना फार व्हास्ट पॉवर्स दिलेल्या आहेत, विस्तृत अधिकार दिलेले आहेत, पोलीसशाही येणार, ह्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे. कारण या प्रकारच्या ज्या मर्यादा आहेत त्या सुद्धा पोलिसांच्या अधिकारांवरती या कायद्याने घालून दिलेल्या आहेत. बापरे सर, त्याचबरोबरीने मला विचारायचं की एखादा नवीन गुन्हा दाखल करायचा तर त्याच्याविषयी सुद्धा काही वेगळं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आपल्या नवीन कायद्यांमध्ये, त्याविषयी सांगा. आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पोलीस स्टेशनची पायरी चढायची म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला एक प्रकारचा प्रश्नच निर्माण होतो की आपण पोलीस स्टेशनला कसं जायचं. आणि कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जर तक्रार नोंदवायची असेल पोलीस स्टेशनला, ज्याला आपण FIR म्हणतो, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, जे दखलपात्र अपराध असतात ते नोंदवण्याकरता जेव्हा कंप्लेनंट पोलीस स्टेशनला जातो तेव्हा तो त्या मानसिकतेतनं जातो. आणि बऱ्याच वेळेला पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्याकरता टाळाटाळ केली जाते किंवा अशा प्रकारचे काही आरोप पोलिसांवरती व्हायला लागले. वास्तविक पाहता
काही अर्पणमध्ये तथ्य असले, पोलीस सुद्धा बऱ्याच कामांमध्ये व्यस्त असतात, परंतु नागरिकांना प्राथमिकता देणं हे या नवीन कायद्याचे उद्दिष्ट आहे. म्हणून समजा एखाद्या नागरिकाला पोलीस स्टेशनला येणं नाही जमलं तर तो EFR करू शकतो. EFR म्हणजे काय, की तो तुम्हाला ईमेल पाठवू शकतो की असं असं आहे, ही माझे अपराधाची फिर्याद आहे, ती तुम्ही घ्या. आणि ते ईमेल पाठवल्यानंतर तुम्ही 3 दिवसामध्ये जाऊन त्याच्यावर सही करायची की हो मीच ही तक्रार दिलेली, ही खात्री पाहिल्यानंतर पोलीस त्याच्यात FR करू शकतात. दुसरं, एखादा दुसऱ्या राज्यात गेलेला आहे पण गुन्हा समजा मुंबईतला एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला आहे, तो तिकडे सुद्धा तिकडच्या राज्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FR नोंदवू शकतो, ज्याला 0 FR म्हणतात, की असा असा गुन्हा माझा हे केलेला, मी आता गावी आलेलो आहे पण माझा घरफोडी झालेली आहे, माझ्या घरातले साहित्य चोरीला गेलेलं आहे, तो तिकडे जाऊन तो FR तो देऊ शकतो. आणि ते 0 FR दाखल झाल्यानंतर जे संबंधित पोलीस स्टेशन मुंबईतलं तिथं ते ट्रान्सफर होऊन पुढील कारवाई हे मुंबईतलं पोलीस स्टेशन करू शकतो. इतक्या सुविधा या कायद्याने नागरिकांना दिलेल्या आहेत. नक्की सर, ज्या पद्धतीने ह्या कायद्याच्या सुविधा तुम्ही सांगत आहात की त्या पद्धतीने एकच वाटतं की सर्वसामान्य माणसाचा खूप सखोल विचार करून हे कायदे तयार करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबरीने ह्या नवीन कायद्यांमध्ये टेक्नॉलॉजीचाही खूप वापर करण्यात आला आहे. या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊयात, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊया एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय न्यायसंहिता 2023 या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहे DCP श्री नितीन पवार. सर, खूप छान पद्धतीने वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळे उदाहरणं देऊन हे कायदे आमच्यासाठी कसे आहेत आणि कशा पद्धतीने सगळ्यांचा विचार करून केलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करत आहोत. त्याचबरोबर मला विचारायचं की पूर्वी असं होतं की हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊनच गुन्हा नोंदवला पाहिजे किंवा एखादा गुन्हा नोंदवल्यानंतर अनेक दिवस ती प्रक्रिया तशी सुरू आहे किंवा जे काही आहे, तर आता त्याच्यामध्ये खूप सारा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अगदी बरोबर आहे. जसं मगाशी मी बोललो की कालानुरूप कायदे हे बदललेच गेले पाहिजेत, चेंजेस हे व्हायलाच पाहिजेत आणि त्याला अनुसरून हे बदल घडवून आणलेले आहेत. त्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा आता वापर करण्यात येत आहे. आता BNSS जे आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, यामध्ये कलम 530 हे काय सांगतं की तुम्हाला साक्ष देण्याकरता कोर्टात जायची आवश्यकता नाही, तुम्ही साक्ष देऊ शकता. म्हणजे कुठला तरी जिथे एखादी व्यक्ती तामिळनाडूमध्ये फिरायला गेलेली आहे, मुंबईच्या कोर्टामध्ये त्याची तारीख येते, तो एका केसमध्ये साक्षीदार आहे आणि त्याची तारीख आल्यानंतर त्याला साक्षी करता मुंबईला यायची गरज नाही, तो तामिळनाडूमधला कुठल्या तरी एका सेंटरमध्ये तिचं साक्षीदारांकरता ठिकठिकाणी सेंटर्स आता उभे करण्यात येणार आहेत. कॉन्फरन्स, ज्याला आपण व्हिडिओ कॉन्फरन्स करण्याकरताचं केंद्र वगैरे असं म्हणतो, अशा प्रकारची केंद्र उभारण्यात येत आहेत. त्या ठिकाणी जाऊन तामिळनाडूला कुठल्या तरी जिल्ह्यात जाऊन तो साक्ष देऊ शकतो. हे जे कलम 530 आणलेलं आहे, तसंच साक्षीदाराला जर बोलवायचं असेल तर पूर्वी समन्स पाठवलं जायचं, तो एक पोलीस अधिकारी यायचा दरवाजापर्यंत आणि त्या नागरिकाला वाटायचं अरे माझे शेजारी बघतात की पोलीस माझ्याकडे कशाला आले दारामध्ये, ते पण एक नागरिकांना हे वाटायचं अरे माझ्या सोसायटीमध्ये पोलीसवाला येतात कामाने. मग नागरिकांना असुविधा होऊ नये, त्यांनाही सुविधा मिळावा म्हणून तुम्हाला समन्स सुद्धा, म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा ईमेलवरती समन्स येणार की अशी तारीख आहे तुमच्या साक्षीची, त्यावेळेला तुम्हाला साक्ष नोंदवायची. हे क्रांतिकारी बदल घडवण्यात आलेले आहेत. BNSS द्वारे हे बदल या प्रक्रियेमध्ये करण्यात आलेले आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस तपासामध्ये जे काही फॉरेन्सिक एव्हिडन्स असतं. फॉरेन्सिक एव्हिडन्स म्हणजे काय की एखादा क्राईम घडतोय, एखादा मर्डरचं ठिकाण आहे समजा, त्या ठिकाणी आरोपी काहीतरी आपला निशाणी सोडून गेलेला असतो, कुठेतरी त्याचा केस पडलेला असतो किंवा कुठेतरी त्याची थुकी उडालेली असते, कुठेतरी त्याचा DNA पडलेला असतो किंवा झटापटीमध्ये त्याचं रक्त सांडलेलं असतं. ह्या भौतिक दुव्यांचं एव्हिडन्सचं विश्लेषण करण्यासाठी ते उचलण्याकरता, गोळा करण्याकरता फॉरेन्सिक एक्सपर्टची उपस्थिती ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे,
म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा. या ठिकाणी एक 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या ठिकाणी तुम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्टने तिथं भेट देऊन ते भौतिक पुरावे हे गोळा करायचे आहेत. हे करत असताना व्हिडिओ शूटिंग हे तुम्हाला करणं हे आयोगाला कंपल्सरी केलं गेलेलं आहे की त्याने त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं आहे मोबाईलद्वारे किंवा कुठल्याही साधनांद्वारे. तसंच एखाद्या ठिकाणचे जर तुम्हाला झडती घ्यायची असेल, त्या झडतीच्या ठिकाणी किंवा जप्ती करायची असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शूटिंग करणे हे मॅन्डेटरी केलं गेलेलं आहे, आवश्यक केलं गेलेलं आहे. म्हणजे या टेक्नॉलॉजीचा वापर असा केला गेलेला आहे की त्याच्यात पारदर्शकता आणली गेलेली आहे. या टेक्नॉलॉजीच्या वापराने सहज, सुलभ आणि सगळ्यांना सुविधा होईल अशा रीतीने ह्या तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. नक्कीच सर, त्याचबरोबरीने मला विचारायचं की आता ह्या नवीन कायद्यानुसार आरोपीला अटक करताना बेड्या घालण्याबाबत सुद्धा नवीन मार्गदर्शन केलेलं आहे, काही कायदे आलेले आहेत, तर ते काय आहेत? बरोबर आहे, कारण हातकड्यांचा वापर करण्याबद्दल संदिग्धता होती. पूर्वीच्या कायद्यांमध्ये असा उल्लेख नव्हता हातकड्यांबद्दलचा की केव्हा हातकडा घातला गेला पाहिजे किंवा नाही घातला गेलेला पाहिजे. काही राज्यांच्या पोलीस मॅन्युअलमध्ये तशा तरतुदी होत्या, पण कायद्यांमध्ये अशा प्रकारची तरतूद नव्हती. मग त्यामध्ये सुद्धा प्रेमशंकर शुक्ला या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने हातकडी केव्हा घातली गेली पाहिजे कैद्यांना किंवा नाही घातली गेली पाहिजे याबद्दल सुद्धा गाईडलाईन्स त्यांनी दिलेले होते. मग याला अनुसरून आपल्याकडे सुद्धा आता या कायद्यांमध्ये ज्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्या आरोपींना तुम्ही हातकडी अटक करताना घालू शकता किंवा कोर्टात नेताना त्याचा तुम्ही हातकड्यांचा वापर करू शकता. जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ती तरतूद या कायद्यामध्ये केली गेलेली आहे. नक्कीच. आणि त्याचबरोबरीने ह्या कायद्यानुसार आरोपीच्या कोठडीमध्येही वाढ करण्याबाबत किंवा त्याबाबतही मार्गदर्शन केलेलं आहे, त्यासुद्धा काय सांगाल, त्यासाठी काय सांगाल? हा महत्त्वाचा मुद्दा आपण नेमका प्रश्न विचारला. काय होतं, एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर पेश करणं कायद्याने बंधनकारक असतं. ते पेश केल्यानंतर पुढील तपास करण्याकरता त्याची पोलीस कोठडी घेणं आवश्यक असते, ज्याला आपण PCR म्हणतो, पोलीस कस्टडी रिमांड. पूर्वीच्या कायद्यानुसार तुम्हाला 15 दिवस ही पोलीस कोठडी मिळायची पोलिसांना, जास्तीत जास्त 15 दिवस मॅजिस्ट्रेट परवानगी द्यायचे. ह्या 15 दिवसांमध्ये बऱ्याच वेळेला काय व्हायचं की 2 दिवसाचा तुम्ही PCR घेतल्यानंतर आरोपीचा आणखीन PCR असताना काहीतरी कारण तो हॉस्पिटलाइज्ड व्हायचा, हॉस्पिटलमध्ये जायचा आणि त्यामुळे त्याची PC मिळायची नाही पोलीस कस्टडी. त्यावेळेला त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवायचे मॅजिस्ट्रेट जे आहे. आणि 15 दिवस उलटून गेल्यानंतर आता 15 दिवस तुमचे संपले, आता तुम्हाला पोलीस कस्टडी मिळणार नाही म्हणून पोलीस कस्टडी मिळायची नाही आणि पुढचा जो महत्त्वाचा तपास आहे ज्याच्याकरता आरोपीची आवश्यकता असायची ते पोलिसांना मिळायचं नाही. 15 दिवस संपले. गंभीर गुन्ह्यांमध्ये 90 दिवसांपर्यंत तुम्हाला दोषारोपपत्र पोलिसांना दाखल करायचं असतं आणि 60 दिवसांपर्यंत जे कमी गंभीर गुन्हे त्यामध्ये तुम्हाला दोषारोपपत्र दाखल करायचं असतं. आता या नवीन कायद्यामध्ये काय केलेलं आहे की तुम्ही 15 दिवस जे वापरायचे आहेत ना ते तुम्ही त्याचे तुकडे पाडू शकता. म्हणजे तुम्ही आज 2 दिवसाचा PCR घेतला, कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली, समजा कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पुढे तपासामध्ये त्या आरोपीची आवश्यकता आहे आणि 15 दिवस जरी उलटून गेले असले तरी तुम्ही 60 दिवसाच्या आतमध्ये किंवा गंभीर गुन्ह्याच्या केसमध्ये 90 दिवसाच्या आतमध्ये परत पोलीस कोठडीची मागणी करू शकता की आम्हाला 2च दिवस मिळाले, उरलेले 13 दिवस आमची बाकी आहे, आम्हाला तुम्ही पोलीस कस्टडी द्या. हे नवीन कायद्यानुसार हे फार महत्त्वाची प्रोव्हिजन पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे. म्हणजे अटक केल्यापासून 15 दिवसांपर्यंतच PCR ह्या तरतुदीच्या ऐवजी तुम्ही 60 किंवा 90 दिवसांमध्ये कधी पण PCR घेऊ शकता 15 दिवसापर्यंत, अशी ही नवीन तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. आणि त्याचबरोबरीने ह्या नवीन कायद्यामध्ये की जी तपासाबाबतची कालमर्यादा असते जी आधी वेगळी होती आणि आता त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, ती काय आहे? बरोबर आहे. काय होतं, तपासाला कुठेतरी एक कालमर्यादा असली पाहिजे. ट्रायलला सुद्धा जे म्हणजे खटला चालतो त्याला पण एक कालमर्यादा असली पाहिजे, कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड.
म्हणजे विलंब करणं न्यायाला म्हणजे न्याय नाकारण्यासारखंच आहे. याला अनुसरून मागच्या सगळ्या वर्षांचा अनुभव पाहता की बरेच केसेस हे वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात आणि मग न्याय जो मिळतो आहे त्या न्याय मिळण्याला काही अर्थ राहत नाही. जर तुम्हाला प्रॉम्प्टली तेव्हाच न्याय मिळाला पाहिजे या जाणीवेतून हे नवीन तरतूद करण्यात आलेली आहे की प्रत्येक ठिकाणी कालमर्यादा दिलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तपास करताना सुद्धा तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट हा 90 दिवसाच्या आत तुम्हाला कळवायचा आहे. जो कोणी पीडित आहे किंवा ज्याने कंप्लेंट दिली आहे पोलिसांनी त्यांना कळवायचं आहे की आम्ही असा असा तपास केला, ही प्रगती तपासात केलेली आहे, 90 दिवसाचा तुम्ही त्यांना कळवा. तसंच तुम्ही दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला पुढील तपास जर करायचा असेल तर कोर्टाच्या परवानगीने सुद्धा तुम्हाला 90 दिवसाचीच मुदत मिळेल पुढील तपास करण्याकरता. अशा प्रकारचे तपासाच्या मर्यादा तुम्हाला कालमर्यादा घालून दिल्या. हे तपासाच्या बद्दल झालं. तसंच खटला उभे करणे कोर्टामध्ये आणि खटला चालवणे याबद्दल सुद्धा कालमर्यादा निश्चित करून दिलेल्या आहे. म्हणजे एखादा तपास झाला, तपासामध्ये दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलं, ते दाखल केल्यानंतर त्याचं कॉग्निझन्स कोर्ट घेतं आणि जर गंभीर गुन्हे असतील जे सत्र न्यायालयात सेशन कोर्टात चालवले जातात ते कमिट करतं. हे कमिट करताना सुद्धा त्याच्या आधी जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र आरोपीला द्यावी लागतात आणि या नवीन तरतुदीनुसार आता पीडिताला सुद्धा ही कागदपत्र देणं बंधनकारक आहे. जी चार्जशीट सोबतची कागदपत्र ती यांना सुद्धा ती सुद्धा काही ठराविक कालमर्यादेमध्ये तुम्हाला द्यायलाच पाहिजे असं बंधन घातलं गेलेलं. कोर्ट नंतर कमिट झाल्यानंतर चार्ज फ्रेम व्हायच्या आधी आरोपी डिस्चार्जचा अर्ज करतात की आम्हाला दोषमुक्त करा. ते सुद्धा तुम्ही 2 महिन्याच्या आत डिसिजन घ्यायला पाहिजे कोर्टाने की याला डिस्चार्ज करायचा की नाही, ही कालमर्यादा घालून दिलेली आहे. नंतर चार्ज फ्रेम केले जातात. कोर्ट हे चार्ज फ्रेम करतं की तुम्हाला या 302 या कलमांवर तुमच्यावर चार्ज आम्ही फ्रेम करत आहोत वगैरे वगैरे. हे जे पूर्वीची जे सिस्टीम होती तर चार्ज फ्रेमिंगला सुद्धा कालमर्यादा दिलेली की तुम्ही फर्स्ट हिअरिंग पासून 2 महिन्याच्या मध्ये तुम्ही चार्ज फ्रेमिंग केले पाहिजे. अशा प्रकारचे त्यांनी कालमर्यादा घालून दिलेल्या आहे. तसंच आर्ग्युमेंट संपले, कोर्टामध्ये सगळे झालं, एव्हिडन्स मांडला गेला, आर्ग्युमेंट झाले, त्यानंतर सुद्धा 45 दिवसाच्या आत तुम्हाला जजमेंट देणं बंधनकारक केलंय कोर्टाला. नाहीतर कोर्टावरती इतका वर्कलोड असायचा की जजमेंट देणं सुद्धा त्यांना लवकर देणं शक्य व्हायचं नाही. परंतु आता कसं बंधनकारक केलं, 45 दिवसाचा आत तुम्ही न्याय निर्णय दिला गेला पाहिजे. ह्या ज्या कालमर्यादा घालून दिलेल्या आहेत ह्या स्पीडी ट्रायलच्या दृष्टीने म्हणजे गतिमान संपरीक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून फार आवश्यक आहे. नक्कीच सर, जो आपला आधीचा कायदा होता आणि आत्ताच्या कायद्यामध्ये असे काही गुन्हे समाविष्ट केले आहेत का की त्याच्यासाठी काही तरतुदी आहेत, असे काही नवीन गुन्हे समाविष्ट केले आहेत का? मागे जी आता आपण जी चर्चा केली की भारतीय न्याय संहितेमध्ये BNS मध्ये जी कलम आता आणलेले कलम 48 जे आपण बोललो परदेशातनं सुद्धा जर तो चिथावणी देत असेल त्याबद्दलचं, किंवा कलम 69 जे संमती असताना सुद्धा लैंगिक संबंध ठेवलेले आहेत दिशाभूल करून याबद्दलचे ही नवीन प्रोव्हिजन, किंवा कलम 103, कलम 95 बालकांना तुम्ही भाडेतत्वावर ठेवून गुन्हा करण्याच्या प्रक्रियेकरता तुम्ही वापरत असाल त्याबद्दलचं कलम घ्या. ह्या 100 कलम नंतर 111 जे दहशतवादी कृत्याबद्दलचं कलम ज्याबद्दल आपण चर्चा केली, 112, 113 दहशतवादी कृत्य संघटित गुन्हेगारी, 111चं कलम जे आहे याबद्दलचे ही जी नवीन प्रोव्हिजन्स याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे गुन्हेगारीचं स्वरूप बघून हे नवीन कलम इंट्रोड्यूस करण्यात आले. आणि त्याचबरोबरीने जेव्हा ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीमधून काही मालमत्ता मिळते जी काही, तर त्याच्याविषयी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हो, कलम 107 BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अतिशय महत्वाचं कलम आहे. एखादा तपास करताना जेव्हा तपासी अधिकाऱ्याला असं वाटतं की या गुन्हेगारातनं या गुन्ह्यातनं काही मालमत्ता संपादित केलेली आहे, ज्याला प्रोसेस ऑफ क्राईम म्हणतो आपण, जी या गुन्ह्यातनं निर्माण झालेली आहे. समजा एखादी पॉन्जी स्कीम चाललेली आहे. पॉन्जी स्कीम म्हणजे
त्याच्याकडनं तुम्ही आम्हीच दाखवून की आम्ही तुम्हाला दुप्पट करून देऊ, तिप्पट करून देऊ वगैरे असं आम्ही देऊन पैसे गोळा करतात, सभासद वाढवत जातात, मल्टी लेयर्स प्रकारचे जे गुन्हे असतात त्यामध्ये. आणि हे जे पैसे त्यांनी जमा केलेले असतात कुठल्या तरी अकाउंटमध्ये जमा केलेले असतात किंवा त्यातनं काहीतरी मालमत्ता विकत घेतलेली असते, तर अशा वेळेला तो तपासी अधिकारी SP किंवा CPच्या परवानगीने कन्सर्न मॅजिस्ट्रेट जो असतो त्याच्याकडे अर्ज करू शकतो की हे प्रोसिड्स ऑफ क्राईम आहे, ही मालमत्ता या गुन्ह्यातनं निर्माण झालेली आहे, ही अटॅच करा, जप्त करा. आणि ते अटॅच करण्याचे पॉवर्स मॅजिस्ट्रेटला आहे. तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला आदेश देऊ शकतो की ही प्रॉपर्टी तुम्ही जमा करा, अटॅच करा. याबद्दलची ते चौकशी करतील, रितसर 2 आठवड्याची नोटीस देतील संबंधिताला की तू याचा खुलासा कर की आम्ही ही जप्त का करू नये, अटॅच का करू नये. जर तो खुलासा समाधानकारक नाही वाटला तर ती प्रॉपर्टी ते अटॅच करतील. बरं, हे अटॅच केल्यानंतर सुद्धा जर असं निदर्शनास आलं की जे यातले पीडित आहेत, आता मी जसं उदाहरण दिलं की एखादे लकी ड्रॉची स्कीम काढलेली आहे की दुप्पट पैसे करून देण्याच्या नावाने पैसे गोळा केलेले आहेत, तर यातले जे बाधित व्यक्ती आहेत, समजा 100 बाधित व्यक्ती आहेत, तर या 100 बाधित व्यक्तींना हा जो पैसा आहे तो त्या प्रमाणामध्ये वाटून द्या असे सुद्धा प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. अर्थात याकरता आधी चौकशी करून मग ते न्यायालयाचा निर्णय घेईल आणि तसा ते आदेश देऊ शकेल. ही फार महत्वाची तरतूद यामध्ये करण्यात आली. नक्की सर, खरं तर एवढा मोठा विषय आणि एवढे कायदे त्याच्यामध्ये झालेले बदल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आम्हाला आता कळतं आहेत आणि ते सगळ्या आमच्या संरक्षणासाठीच आहेत. आम्हाला मध्यवर्ती कुठेतरी ठेवून ते केलेले आहेत. पण त्याचबरोबर काय होतं की आपल्या सगळ्यांपर्यंत ते कायदे पोहोचायला किंवा त्यांना कळायला उशीर होतो, तर त्याच्यासाठी काही जनजागृतीचे अभियान किंवा असं काही आहे का, त्याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल? निश्चितच ही कायदे सर्वसामान्य माणसांकडे पोहोचण्याकरता केंद्रीय गृह मंत्रालयाने सुद्धा विशेष प्रकारच्या मोहिमा राबवलेल्या आहेत. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती पण जर बघितलं तर तुमच्या पण निदर्शनास येईल की नवीन प्रकारच्या त्या तरतुदी साध्या सोप्या भाषेत समजा म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउशर्स पण तयार केलेले आहेत, काही पॅम्पलेट्स तयार केले गेलेले आहेत. नंतर ठिकठिकाणी सेमिनार्स घेतले जात आहेत, वर्कशॉप घेतले जात आहेत. आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा विशेषतः गृह मंत्रालयाने सुद्धा पुढाकार घेऊन ठिकठिकाणी याचे वर्कशॉप आयोजित केलेले की सर्वसाधारण लोकांना सुद्धा हे समजायला पाहिजेत. म्हणून पोलीस स्टेशन पातळीवरती सुद्धा अशा प्रकारचे समारंभ घडवून आणले जात आहेत, वर्कशॉप घेतले जात आहेत की सर्वसामान्य नागरिकाला त्याची माहिती मिळावी. आणि एक NCRBने सुद्धा एक सुंदर ॲप तयार केलेला. आता मोबाईल तर सगळ्यांकडे जवळपास असतो. या ॲपच्या माध्यमातून सुद्धा NCRBच्या वेबसाईटवरनं जर आपण गेला तर त्याबद्दल पण माहिती उपलब्ध आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणून. आणि ते ॲप जर डाउनलोड केलं तर जुने कायदे आणि नवीन कायदे हे त्या ॲपमध्ये जुना कलम काय होता, नवीन कलम काय हे सुद्धा ते विशद करून सांगतात. वा, खरंच म्हणजे अशा पद्धतीने हे कायदे आम्हालाही कळतील. सर, तुम्ही इथे आलात आणि इतक्या साध्या सोप्या पद्धतीने एवढी सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली ना, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. खरं हे सगळे कायदे आपल्यासाठी आहेत आणि आपण त्यांची माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. माध्यमात तुम्हाला माहितीच आहे. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.